जरा पाण्याचा वाटतो मला हो आहे का नाही. बायांशी बोलायचा परिचय करून घ्यायचा. एकदा की बाया बोलत्या झाल्या पुढचं बघतो ना मी काय करायचं. तोंड फाडायचं. हा चालेल. वजनामध्ये जायचं स्वभावामध्ये जायचं. बायला नमस्कार करायचा. काही हरकत फक्त बाया बोलते करून घे असं ना. करतो मी काय करायचं ते. तो पाठीमागे चांगले. मी आता बाईला बोलून घेतो. सावध नाही. ओ बाई ओ बाई. अरे बावळ्या बायला आवाज द्यायचं म्हणलं त्याला बायच्याच पोटचा माणूस आम्ही जैसीच्या पोटचे. होय बायला राजू. अरे बाईला आवाज दे. अगदी काय बावट येत मामा तू का म्हण ही पाहिजे जातीचे आहे का नाही. जुने जाणकार माणसं आहात तुम्ही. बाईला कसं आपल्या वकीलपणे कॅच करायचं. आपलं इम्प्रेशन बाईवर पडलं पाहिजे. एक काम करा मी बाईला बोलून घेऊ वा वा आणि दोन शब्द बोलून घेऊ. तुम्ही पण- म्हटलं आपला व्यवहार करू. बाई तिच्या घरी ना आपण आपल्या घरी. हा आणि आवाज देतो शांत. द्या द्या तोंड पण हो बाई हो बाई. या आल्याला का बाजवा लागला का काय हा? अरे तुला बाय म्हणतो समजू काय पुढे अरे काय गाढव आहे तुम्ही. काय अक्कल आहे का तुम्हाला. बरोबर. हा अरे काय बाई आहे. काय भयो काय बाई आहे. जशी तुमची ते काय जाई ना. आता आमचे काही तू कोणाची माझी पोरगी रे पण स्टेजवर आली. असे आता व्यवहारचं दोन शब्द तिच्याशी बोलून घ्या. अरे काही बाईचं सौंदर्य काही बाईचं लावण्य. वा 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 राजू त्या बाईला घडवलं असेल कोणी रे. या बाईला घडवलं ब्रह्मदेवानं. या रसिकांना घडवलं ब्रह्मदेवानं. मला घडवलं ब्रह्मदेवानं. तो मला दोघांना घडवलं रामा घिसडे. आमच्या टायमाला देव काय कुठे पाकिस्तानला गेले होते का रे. अरे मग बाई पाहिली एवढी ओळख करतात का. हो नमस्कार बाई. मराठी बात मराठीला कन्नडी बात मान रे आपा. ही बाई काय म्हणते तुला कळालं. ते म्हणते रोडचं काम झालंय. पाहुणा टोकरी करून खडी करून पर राप्पा. मग कन्नडी भाषा बोलती समज. कन्नडी बोलते वय. मला येते की थोडी थोडी. हा बोल तुम्ही. बाई हो अय्यो बाई हो आम्ही एक दोन तीन चार माणस. अय्यो तुम्ही एक दोन तीन चार माणसं. आम्ही एक दोन तीन चार माणस. आमचं रान मद्रास. अय्यो तुमचं रान मद्रास. यो हे रण्णो हे रण्णो हे भन्नो मुंडो गण्णो हे मोठ मोठ मुंडो मोठ. आम्ही एक दोन तीन चार माणस. आमचं रान मद्रास. रियल गाडी में मोठ मोठ डेबो. रेलगाडी न डिपो. मोठ मोठ डेबो. मोठं मोठं डिपो. पायान पोरम गिचडी मग खिचडी. बाया पोरम गचडन गिचडी. आम्ही एक दोन तीन चार माणस. आमचं रान मद्रास. रियल गाडी में मोठ मोठ डेबो. रेलगाडी न मोठं मोठं डिपो. पायान पोर गिचडी मी खिचडी. गिचडन गिचडी. या मानोडे या मानोडे आम्ही एक दोन तीन चार माणस. आमचं रान मद्रास. रेल गाडी में मोठ 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 डिबो. अय्यो रेलगाडी न डिपो. बायान पोर गिचडी में खिचडी गिचडी में खिचडी गिचडी में खिचडी. यामाना न्यांगना यामाना यामाना न्यांगना बा. ए बेशर्मा ए हलकटा ए बावटा ए बेशर्मा ए अकलीचा भाग आहे का नाही. काय म्हणतो बोलवा त्याला पुढे. ए नका. ए बेशर्मा
वाटलं बाई काय वाईट वाटलं म्हणजे तसं नाही आम्ही एकदम विचार माणसं आमचं राहणं म्हणणार आम्ही मद्रासी राहणार आमच्याकडे रेल्वे गाडी असती रेल गाडीने मोठे मोठे डिपो म्हणजे मोठमोठ्या डबे असतात काय की नाही बायाने पोरा खिचडी त्या गाडीमध्ये एवढी गर्दी असते एक बाई चरपूर अनुभव आला असेल तुम्हाला एक पाईन चार पोर. चरपूर किती खिचडी असते आणि या मानाने बॉक्स याचा अर्थ असं आहे तुम्ही कसा रे गाठ्या जाऊ पहा किती बोग देते त्याला आम्ही म्हणतो या मांडेकडे बॉक्स नाही असं म्हटलं होय तुम्ही हा. अहो मी थोडीशी तुमची टिंगल आम्ही देखील टिंगल घे तुमची बाई हा का हा. कोण तुम्ही आम्ही म्हणजे बाई आम्हाला ओळखलंय तुम्ही अरे 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 उभे राहिले या इकडे. हे आमच्या गावचे हे कोण साधे सुधे माणसं नाही ते घाबरू नको हे आमच्या गावचे नामांकित पैलवान अगो बाई 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 केसरी पैलवान हे केशरी पैलवान आता तब्येतीवर जाऊ नका पहिले होते ते आता नाहीये यांना लोंगट शिवायचं असलं बाई लोंगट हा टेलर का ते पुरत नव्हतं हो. बाई 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 आम्ही नाड्यानं माग घ्यायचो एवढंच काय नाही यांना पोहायचं ठरलं हा नदीत मावत नव्हते अगो बाई 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 म्हणजे इतके पैलवान होते शेवटी नवीन गावकऱ्यांनी विचार केलं काय हो आम्ही याला बादलीत पोहायला लावलं बाकी पवायला ए नालाय का वरण आंघोळ घातली वरण असं म्हणा ना आणि हे आमच्या गावचे हे कोण अख्ख्या देशाचा कारभार यांच्यावरती चालतो बांगले जमाना घ्या ना तुम्ही फक्त असं करा हा एवढंच करा नोटवर शिक्का एवढंच घ्या श्यामा आता जगाची उलाढाल यांच्यावर असते यांच्यामुळे जग चालत नाही हे का बाई कुठल्याही महाराष्ट्राला कुठल्या देशातला माणूस येऊ द्या येऊ द्या तुटलेल्या अंगठ्याला चुका मारतात मोठं वर झालं खाली आपडलं आता मला वाटलं काय शिका मारायचं चुका मारा सांगतो तुम्हाला ठीक आहे बाई असू द्या ही झाली तुमची थोडी टिंगल आहे का नाही तुम्ही कोण आहात मी हा? हे तमाशाची फड माटकी आईला काय तुमच्या आमच्या बाई का आहे रे काही किंमत त्यांना अरे बाई साधी सुधी का बाई पडू मालकी नाही ए नालाय का फड मालकीन म्हणजे तमाशाची मालकी तमाशाच्या मालकी वा 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 म्हणजे हा संच तुमचा माझाच हा सगळा साहित्य तुमचं नाही हो मग? त्या गाड्या माझ्या गाड्या माझ्या रावट्या माझ्या वा वा आणि ज्या सामानावर तुम्ही उभाय ना हा. ते माझ्या बापाचं बघितलं अरे बाई किती प्रेमळ बोलते तुम्ही जे आता उभे आहात ना बाईच्या सामानावरती उभे आहात सामान कोणाचं माझ्या बापाचं हाय तुझ्या बापाला काय अक्कल होती का नाही एवढं मोठं सामान तयार करायचं अहो एवढंच नाही हा. या सामानावर हा. 18-19 मुली दना दना नाचतात अरे या सामानावरती 18 मुली 19 दना दना नाचत्या थोडं सुद्धा काही होत नाही कोण सुद्धा हलत नाही बाई काही थिगडी वगैरे काही किस करू वगैरे काहीच नाही कारण का सुद्धा पडत नाही हा हा निवास साहित्य राव विषया बापासून 18-19 मुली धना धना नाचत्यात एवढं सुद्धा काही गळत नाही वाकत नाही म्हणजे या फळाच्या मालकीन तुम्ही हो आणि किती मुली म्हणाल तुम्हाला आहे ना आता सध्या 15-16 मुली आहेत 15-16 मुली वा 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 हो वा चा, या सगळ्यांना पायवर करता येतात ना काय म्हणजे नाचगाणं येते का नाचगाणं हो सगळ्यांना नाचता येते यायला. बाईच्या मुलींना नाश्त्यावर करता येते. अरे बापरे लय आवड आहे जागा ओल्या सरकून घ्या थोडं साईड मारा थोडी हा बरं बाई काय हो? तुमची केवढी हो एवढी घ्या सुपारी हो बिदागी मग सुपारी सांगते ना हा अहो आहे ना 1 लाख रुपये 1 लाख हो तमाशे विकायचे का गाड्या विकायच्या तुम्हाला एवढ्यात गाडी तमाशा येईल का अरे काय बोलती तू काय बोलायचं पिल्लू आहे का नाही एवढे एवढे पैसे असतात का आता हे बघा आमच्या दिनकरची बायको नाही ते याची बायको म्हणतो काय ते 150 रुपयात उसत जाते निंदे खुरपणी करा रे बाबा पुढचा हा तेवढंच नाही बाई याची बायको याची बायको 200 रुपयासाठी सकाळी 9 ते 5 फुलाखाली उभी असते कशाला प्लास्टर करायला गवडी खाली असं बोंबला ना तुम्ही एक काम करा व्यवहाराने बोलून बोला व्यवहार आहे हा. अहो 1 लाखाचे 1 रुपये कमी होणार नाही अरे बाई थोडं खाली सरक नाही तुम्ही वर चढा रे थोडं असं जुळतं मिळतं तोंडावर मिळत विषय संपला काय व्यवहाराच्या बाबतीत कमी होणार नाही
ठरवा नाही तर निघून जा. कमी होणार नाही. अजिबात नाही. दिले चला. दिले? हा हा ए इकडे आली, इकडे पुढे हे बघा ना, किती म्हणले बाई तुम्ही? किती म्हणले? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. ए मला अशा आपल्या गावात गेले ना तर जाऊ द्या. काय पैसे हो मग पैशाचं नाव घे ना. वरून काय आहे का नाही? आमच्या गावात गेलं काय हरकत नाही. जाऊ द्या ना बाई आमच्या गावातून. हा? किती म्हणले तुम्ही? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये राहू दे. हे बघ 1 लाख रुपये आपटे देणार आहे. तू देणार आहे? हा. काय सांगू तुला? तुला हे बघ मेंढर बसवायची तू आवडला. अरे हा म्हणजे तू 2 पट वाढले. हा. मेंढर मेंढर बसवायची. किती? 1 लाख रुपये झाले नाही. मेंढर बसवायचं. बरं. मग यांना दिलं ना काय हरकत आहे? असं. हा? आता मेंढर बाई हा असं करा, मी 1 लाख रुपये मी देणार. हा पण मी सांगतो कसं करायचं. ते कसं? माझं 2 पलट आहे. हा एक खाली रे मोरे. मग हो. हा तुम्ही 4 दिवस गाडी अगोदर येऊ द्या. अहो काय बोलता पाहुणं? हा, आम्हाला तुम्ही दुसरीकडे सोय. कार्यक्रम असतात. आधी होते 2 दिवस आधी होते. दुपारी असते का ना हा, तुम्ही? बघ. हा काय करायचं 2 पलट आहेत ना, वरच्या पलटामध्ये खायचं हा आणि खालच्या पलटामध्ये हागायचं. राजू आता मेंढर कसं आहे, अरे एवढे एवढे हागणार किती नाही. हागणार तर एवढं एवढं हागणार. यांना भरपूर हागत या वगैरे हागणार. वावर आहे बेकार बरं का बाई. हा हे बघा, वरच्या वावरात खायचं आणि खालच्या वावरात हागायचं. वरच्या वावरात खायचं, खालच्या वावरात हागायचं. आणि काय पाहुणं? हा वरच्या वरातलं संपल्यावर खालच्या वावरात खायचं, वरच्या वावरात हागायचं. का तोंड्या काय अकलीचा भाग आहे का नाही तुला? हो, बाबा. तू छान आहे का नाही? तू का म्हणे बाई जातीचे येण्यावेळी काम नाही की नाही? हे सगळे टाळखोर आहेत. बाईचा परिचय करून व्यवहार करून घ्या. आई हा तुम्ही कसे कलावंत आहात तसे प्रत्येक गावामध्ये कलावंत आहात. हो असतो ना. कुणी जागरणात, कुणी भाजनात, कुणी घालनात, कुणी पिक्चर मध्ये, कुणी अनेक कार्यक्रमामध्ये काम करतात. हो त्याप्रमाणे बाई मी स्वतः कलावंत आहे. हा तुम्ही कलाकार आहात? हो. तुम्ही काय कला करता? काय कला करता मग? बाई? संगमनेरचे कवी आनंद फंदी हे नाव तुम्ही ऐकून आहात का? अगं बाई त्यांना कोण ओळखत नाही. बाई मी त्यांचा नातू आहे. अगं बाई म्हणजे आनंद पंथाचे तुम्ही नातू? होय. म्हणजे का हो? नातवाचे काहीतरी गुण असतील ना आजाच्या तुमच्या अंगामध्ये? प्रश्न आहे का बाई? माशाच्या पिलाला का पाण्यात पोहायला शिकवा लागत आहे का? नाही. अरे डोंगर दोहा घेण्याच्या त्यांच्या पिलाला काय शिकर करायला शिकवा लागत आहे? नाही. मग माझ्या आजीचे गुणधर्म माझ्यात आहे. मी स्वतः गाणं तयार करतो, स्वतः गातो. म्हणून दाखवा एखादा. आणि दुसरी गोष्ट बाई, आता तुमची जी गाणी चालायची आहेत ना, हा ते मागे डबडी डुबडी व्हायची ते आपल्याला अजिबात गरज नाही? नाही. गाणं तयार करा, लगेच गाणं, मग हो. लगेच गाणं तयार करणार. गाणं आता तुम्ही माझ्यासमोर उभे आहे. हा तुझ्यावर मी गाणं तयार करणार, लगेच गाणं मग लगेच म्हणून दाखवा. लगेच म्हणून ऐकायचंय तुला. लक्ष्मीचं रूप तसं दिसत सादर, तुझं लक्ष्मीचं रूप तसं दिसत सादर, घालूया गाजराचा माघार. आ! असं गाणं आहे का अरे ते? गाजर आहे का जागर आहे ते? असं गाणं त्याला आहे का ते? जागर म्हणतात. जागर. तुम्ही शायर आहे का? अरे 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 बोलू द्या हे नशेमध्ये आहे. अहो बोलू द्या हे नशेमध्ये आहे. हरण्याची चाल सशामध्ये आहे. ओ शाहीर तुमच्यासारखे शाहीर माझ्या खिशामध्ये आहे. रेखा, काय तुझ्या बोलण्याचा झोक आहे? काय तुझ्या बोलण्याचा झोक आहे? तुझं नाक जसं फाउंटन त्यांचं डोक आहे. पण रेखा तुला कुठं माहिती आहे तुझ्या खिशाला खाली एवढं मोठं बोल. अरे 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 जवानी गई तमाशा हुआ. ए बुड्ढे तेरी जवानी गई तमाशा हुआ और ऐसे बुढ़ेपन में तुझे क्या शौक पैदा हुआ? भाई तुला नेमकं हेच माहित नाही. जवानी जवानी के साथ चल जाती, ये जवानी जवानी के साथ चल जाते, मोहब्बत करने का मजा बुढ़ा होने के बाद आती है. हा घासल्या विना धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पाठीला, आणि या पुरुषांनी शोभा नाही तुमच्या नारीचा. अरे 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 तुला काय कळलं बाळा अजून? तुला काय टाळ्या वाजवायला तुमचं आहे का? अरे अरे अहो दिव्या विना शोभा नाही त्या समईच्या वातीला. दिव्या विना शोभा नाही त्या समईच्या वातीला.
आम्ही नारी असल्याशिवाय शोभा नाही तुमच्या नराच्या जातीला. बाई तुझ्या बोलण्यावरून वागल्यावरून मला असं वाटतं तू हुशार आहेस चतुर आहेस पण माझा एक प्रश्न आहे कुठला? माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील हो ऐकायचा प्रश्न हो. ऐक मग अंगाशी अंग भिडता लज्जा नशे भरी अंगाशी अंग भिडता लज्जा नशे भरी तरीच गेला मासा वस्तू निघे पांढरी. काय काय जरा वयमान पाहून बोलावं आपली तब्येत बघून बोलावं जरा. काही आ जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाला उत्तर असतं ज्याला उत्तर नाही तो प्रश्न नाही. मग उत्तर आहे मग? सांगून दे मग. मी सांगतो तुला बाई बाई माणसं आहे तिला लहान मुलगा असते हो त्या आंघोळ घालती पाण्यामध्ये झोपवती झोपवती. आणि घर कामाला लागते हो. बरोबर आहे का बरोबर. नाही? आणि ते मुलगे जर उठलं तर आईला समजतं का नाही समजत. मग ती आई धावत पळत येते त्याला पाण्यातून काढते आणि छातीशी लावून त्याला पाजते. म्हणून मी म्हटलं अंगाशी अंग भेटाला ज्या नशे भरी तरी गेला माणसा वस्तू निघे पांढरी. पुढचा घरीच माझा हे मुलाचं तोंड आहे बाई त्याला घरीची उपमा दिली आणि ऐकत असताना त्याच्या तोंडात दिल्या जातं त्यावेळेला त्याच्यातून दूध कसं निघतं पांढरं म्हणून म्हटलं बाई दरीत गेला मासा वस्तू निघाली पांढरी. बरोबर आहे. आम्हाला गाणी ऐकली झाली गाई मग तुम्हाला गाडी ऐकायची मग एक काम करा तुम्ही चौघ आहे ना माझ्या बापाच्या बंगल्यावर चला. तुझ्या बापाच्या बंगला हा तुला येतो बापाचा बंगला अहो काय येण्यावानी बोलता पाहुणं तुम्हाला माहिती नाही अजिबात माहिती नाही. अहो प्रत्येक गावात गेले का माझ्या बापाचा बंगला. हो अच्छा कोणत्या साईडला बघ तुझ्या बापाच्या आ? कुठे तुम्हाला माहिती नाही अहो नदीच्या कडेला. नदीच्या कडेला तिथं तुझ्या बापाचा बंगला हा. अरे, काम कर ना. काय हो या तिघाला तुझ्या बापाच्या बंगले होते हा. मला तुझ्या इथं फुटलं.